कधी कधी राजकारणात जे दिसतं ते खरं नसतं आणि जे खरं असतं ते दिसत नाही। गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्राच्या सत्ताकारणात असंच काहीतरी चाललंय। बाहेरून सगळं शांत आलबेल दिसत असलं तरी आतून मात्र वेगळीच आग पेटली आहे। आणि ही आग आता बेस्टच्या महाव्यवस्थापकाच्या नियुक्तीच्या निमित्तानं उफाळून आली आहे। एकाच पदासाठी दोन वेगवेगळे आदेश, दोन वेगवेगळ्या व्यक्तींच्या नियुक्त्या आणि त्यामुळे बुचकळ्यात पडलेलं प्रशासन, हे सगळं सध्या चर्चेचा विषय बनला आहे। राजकारणाच्या या रंगमंचावर सध्या दोन मोठे खेळाडू एकमेकांसमोर उभे ठाकलेत। एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे। सत्तेचा हा खणखणाट नेमका काय आहे, चला जाणून घेऊया। नमस्कार, मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये। गोष्ट अशी आहे की बेस्टचे महाव्यवस्थापक श्रीनिवास नुकतेच निवृत्त झाले। त्यांच्या जागी नव्या व्यक्तीची नियुक्ती करणं गरजेचं होतं। पण याच गोष्टीवरून फडणवीस आणि शिंदे यांच्यातील सुप्त संघर्ष उघड झाला। 5 ऑगस्टला मुख्यमंत्री फडणवीस यांनी आशिष शर्मा यांची बेस्टच्या महाव्यवस्थापकपदी नियुक्ती केली। त्यांच्या सामान्य प्रशासन विभागानं याबाबतचा GRही काढला। पण इकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मागे राहायचं नाही असा पवित्रा घेतला। त्यांच्या नगर विकास खात्याकडून अश्विनी जोशी यांची त्याच पदावर नियुक्ती करणारा आदेश काढला गेला। आता एकाच खुर्चीवर दोन व्यक्तींची वर्णी लागली आणि प्रशासनाचा गोंधळ उडाला। कोणाचं ऐकायचं, कोणाचा आदेश खरा, असा प्रश्न प्रशासकीय अधिकाऱ्यांना पडलाय। या एका घटनेनं महाराष्ट्राच्या सत्ताकारणातलं खरं चित्र समोर आलं आहे। फडणवीस आणि शिंदे यांच्यात सगळं काही ठीक नाही हे आता लपून राहिलेलं नाही। गेल्या काही महिन्यांपासून शिंदे सेना आणि भाजप यांच्यातील तणाव वरचेवर दिसून येतोय। विशेषतः शिंदे यांच्याकडे असलेल्या नगर विकास खात्यावर फडणवीस यांनी अंकुश ठेवायला सुरुवात केली आहे। 500 कोटींहून अधिक खर्चांच्या प्रकल्पांना आता फडणवीस यांची मंजुरी घ्यावी लागणार आहे। म्हणजे शिंदे यांच्या खात्याच्या प्रत्येक मोठ्या निर्णयावर आता फडणवीस यांचा शिक्का हवाच। यामुळे शिंदे यांच्या स्वायत्तेवर मर्यादा येत असल्याची चर्चा आहे। या सगळ्या शिंदे सेनेच्या मंत्र्यांवर आलेले आरोपही चर्चेचा विषय बनले आहेत। शिंदे यांचे विश्वासू सहकारी संजय शिरसाट यांचा एक व्हिडिओ समोर आला, ज्यात त्यांच्या बेडरूम मध्ये पैशांनी भरलेली बॅग दिसली। यामुळे त्यांना प्राप्तिकर विभागाची नोटीसही मिळाली आहे। दुसरीकडे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मातोश्रींच्या नावावर असलेल्या बारवर पोलिसांनी छापा टाकला आणि ही बाब विधिमंडळ अधिवेशनात गाजली। या सगळ्या घडामोडींमुळे शिंदे सेना अडचणीत आल्याचं चित्र आहे आणि याचा परिणाम शिंदे फडणवीस यांच्यातील तणावावरही होत आहे। या सगळ्या नाट्याचा फटका प्रशासनाला बसतोय। बेस्टच्या महाव्यवस्थापकाच्या नियुक्तीवरून निर्माण झालेला गोंधळ हा केवळ एका पदाचा प्रश्न नाही, तर सत्तेच्या कुरघोडीचा परिपाक आहे। प्रशासकीय अधिकारी दबक्या आवाजात याबाबत चर्चा करत आहेत। पण जनतेच्या मनात एकच प्रश्न आहे, पुढे काय होणार? फडणवीस आणि शिंदे यांच्यातील हा सुप्त संघर्ष आता उघड युद्धात बदलणार का, की यामागे काही वेगळाच डाव आहे? महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या प्रत्येक घडामोड ही एका मोठ्या नाट्याचा भाग आहे। फडणवीस आणि शिंदे यांच्यातील हा खणखणाट किती काळ चालेल याचा अंदाज बांधणं कठीण आहे। पण एक गोष्ट मात्र नक्की, सत्तेच्या खेळात जनतेच्या हिताला प्राधान्य मिळायला हवं। बेस्ट सारख्या महत्वाच्या संस्थेच्या कामकाजावर याचा परिणाम होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल। नाहीतर सत्तेच्या या खणखणाटात सामान्य माणसाचं नुकसान होण्याची शक्यता आहे। तुम्हाला काय वाटतं? हा सत्तेचा खणखणाट फडणवीस शिंदे यांच्यातील मैत्रीला तडा देईल, की पुन्हा एकदा सगळं शांत होईल? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा।